असं जंगल झपाटून टाकणारं, घनदाट, निबिड, अनेक रहस्य दडवणारं. त्यातच या काळोख्या जंगलातला वाघ, बिबटे, अस्वल यांचा दरारा एवढा की जंगलामध्ये पाऊल ठेवतानाही विचारच करावा. आतापर्यंत हे जंगल गजबजलेल्या जगापासून कित्येक कोस दूर होतं. पण पश्चिम घाटातल्या या जंगलाला आता नवी ओळख मिळाली आहे. कोयना आणि चांदोलीचं अभयारण्य जोडून या जंगलाला सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आलंय. कोयनेच्या पाणपसाऱ्यामधून आपण आता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या दिशेनं चाललोय. कोयनेचं जंगल आणि चांदोलीचं जंगल ही दोन जंगलं मिळून हा सह्याद्री व्याघ्र प्रकल्प बनलेला आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचं हे जंगल अतिशय निबिड आहे, दुर्गम आहे आणि या पाणपसाऱ्यामुळे सुरक्षितही आहे. महाराष्ट्राची वीज ज्या पाण्यावर अवलंबून आहे असा 70 किलोमीटर लांबीचा कोयनेचा शिवसागर जलाशय. या जलाशयातल्या वेगवेगळ्या खोऱ्यांमध्ये आहे कोयनेचं अभयारण्य. याच जंगलाच्या वरच्या बाजूला दिसतो तो वासोट्याचा किल्ला. याला व्याघ्रगड असंही नाव आहे. याचा अर्थ कोयनेच्या जंगलात आधीपासूनच वाघ होते. पण आता व्याघ्र प्रकल्प झाल्यापासून या जंगलाचं नियोजन अगदी काटेकोरपणे केलं जात आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचं हे जंगल अनुभवावं तर वनाधिकारी आणि संशोधकांच्या सोबतच. वन खात्याच्या पश्चिम विभागाचे प्रमुख सुरेश थोरात आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सोबत आम्ही आता जंगलाच्या आतल्या भागात निघालो. वासोट्याच्या ट्रेलवर इथली झाडं, पक्षी, कीटकांचं वैविध्य लगेच नजरेत भरतं. उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथे फांद्यांवर हिरव्यागार शेवाळाचा साथ चढलाय. इथे लायकेन म्हणजे दगड फुलाचं प्रमाणही भरपूर आहे. हे दगडावर आलेलं असं काहीतरी एक वेगळंच आलेलं आहे. याला दगडफूल म्हणतात. दगडावर येणारं फूल आहे. बुरशी आणि मॉस कॉम्बिनेशन आहे. ओके. विदर्भानंतर पश्चिम महाराष्ट्रातलं एकमेव असलेलं चांदोली आणि कोयना अभयारण्याचं मिळून आपण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती केलेली आहे. आणि याला एक युनिकनेस आहे. पश्चिम बाजूला कोकण कडा आहे आणि इकडं 70 किलोमीटर लांबीचा खूप मोठा कोयनेचा शिवसागर जलाशय आहे. याच्यामध्ये हा अतिशय सुंदर जंगलाने नटलेला प्रदेश आहे तो सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. कोयनेच्या जंगलात वाघ बिबट्याची चाहूल घेताना वेगवेगळ्या प्रकारची फुलपाखरं, सरडे, चतुर ठिकठिकाणी भेटत राहतात. आंबा आणि जांभळाच्या झाडावर शेकरूची घरटीही दिसतात. एखादं लाजरं बुजरं शेकरू सरकन झाडाच्या फांदीवरून उड्या मारत निघून जातं. पश्चिम घाटाचं जंगल म्हणजे नेमकं काय असतं हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ना तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या या जंगलात कोयनेच्या जंगलाच्या अगदी हृदयात इथे यायला हवं. कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये सुद्धा हे जंगल किती सदाहरित आहे. कोयनेच्या जंगलाला पश्चिम घाटातल्या जंगलांचा मानबिंदू म्हणतात ते यासाठीच. वासोट्याच्या दिशेनं जाणाऱ्या ट्रेलनं ओढे पार करत आम्ही या जंगलाचा अदमास घेतला. हे पाहतोय वेली आहेत. ही चिमटीची वेल आहे. शिकेकाई पण नावाची एक वेल असते. शिकेकाईची वेल असते. अशा पद्धतीने या झाडावर चढलेले आहेत. ह्या अशाच प्रकारे आधार घेत घेत पूर्ण जंगल व्यापून टाकतात. पण या जंगलाचा खरा राजा आहे वाघोबा आणि त्यालाच आपली नजर शोधत असते. या विराट जंगलामध्ये वाघ नेमका कुठे असेल? बिबट्याचा वावर इथे असेल का? इथे चालताना एखादं अस्वल समोर आलं तर?
आपल्या मनामध्ये असे अनेक प्रश्न घोंगावत असतात. पण हे सगळं अनुभवायचं असेल तर जंगलाच्या अगदी आतल्या भागात जायला हवं. कोयनेच्या बॅकवॉटर मधून पुन्हा एकदा लॉन्चनेच आपण एका बेटावर आलोय असं म्हणायला हरकत नाही, कारण कोयनेच्या पाण्याची पातळी जेव्हा खाली जाते तेव्हा जमिनीचा हा काही भाग उघडा पडतो आणि या अतिशय दुर्गम अशा भागामध्ये राहुट्या मांडून वनाधिकारी कर्मचारी सर्वेक्षण करत असतात. आपण भेटणार आहोत अशाच काही वनाधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना जे या बेटावर दुर्गम बेटांवर अशा राहुट्या मांडून सर्वेक्षणासाठी दिवस रात्र बसलेले असतात. पुराणिक सर आता आपल्या बरोबर आहेत. हॅलो सर, आता आपण इथे जे आलो आहोत, तुम्ही हा टेंट टाकून कोणतं सर्वेक्षण करताय? लाईन ट्रान्सेक्ट सेन्सस मेथड प्रमाणे आपल्या इथे वन्य प्राण्यांची गणनेचं काम चालू आहे. यामध्ये आपल्याला जे काही तृणभक्षक प्राणी आहे ते आणि मांसभक्षक प्राणी यांच्या खाणाखुणा आणि त्यांचे प्रत्यक्ष दिसणं याचा अंदाज घेऊन डिस्टन्स सॉफ्टवेअर नावाचं एक सॉफ्टवेअर आहे, त्याच्या डिस्टन्स सॅम्पलिंग याचा वापर करून आपण याची निश्चित आकडेवारी प्राण्यांची काढणार आहोत. सुभाष पुराणिक सरांबरोबर पालीच्या जंगलात जाताना जाणवतं आता खऱ्या अर्थानं प्राण्यांचा इलाका सुरू झालाय. त्यांच्या हातामध्ये आता दिलेल्या साहित्याप्रमाणे या ठिकाणी हा रेंज फाइंडर असतो. बर, या रेंज फाइंडरचा वापर करून एखादा प्राणी समजा आपल्याला या दिशेला दिसला, ओके, तर लगेच त्याच्याकडे असं शूट करायचं आणि या इथे क्लिक करतो. क्लिक केल्याबरोबर त्या ठिकाणी आपल्याला त्या प्राण्यापासून आपलं अंतर आहे ते मिळतं. कंपास यंत्राने आपण याचा अँगल घेतो, प्राण्याचा डिस्टन्स या लाईन ट्रान्सेक्ट पासून आपल्याला मिळतं. याचा वापर करून आमचे जो डाटा शीट आहे ती भरली जाते. वन खात्यानं या जंगलात ट्रान्सेक्ट लाईन्स बनवल्यात. ट्रान्सेक्ट लाईन्स म्हणजेच प्राण्यांच्या गणतीसाठी जंगलामध्ये बनवलेल्या खास वाटा. या मातीच्या वाटांवर उमटलेले प्राण्यांचे ठसे, प्राण्यांच्या विष्ठा हे सगळं निरखून पाहत वन खात्याचे अधिकारी प्राण्यांच्या अस्तित्वाचा अंदाज बांधतात. ही अस्वलाची विष्ठा आहे आणि या पद्धतीने कुठल्या कुठल्या विष्ठा. वाघ बिबट्यांसारखे जंगली प्राणी इथे असल्याचे दाखले मिळवण्यासाठी वन खात्यानं इथे कॅमेरा ट्रॅपिंगच्या तंत्रज्ञानाचाही प्रयोग केलाय. जंगलामध्ये अशा काही वाटा असतात ज्या वाटांवर प्राणी सतत ये जा करत असतात. अशा वाटांवर प्राण्यांच्या पाऊलखुणा तर उमटतातच, पण याच वाटांच्या बाजूला जी झाडं आहेत त्या झाडांना वन खात्यानं असे कॅमेरा ट्रॅप्स लावलेले आहेत. यामध्ये कॅमेरा आहे आणि कॅमेऱ्यामध्ये सेन्सर आहे. जेव्हा कुठलाही प्राणी म्हणजे वाघ, बिबट्या किंवा अगदी अस्वल सुद्धा या कॅमेऱ्याच्या समोरून जाईल तेव्हा कॅमेरा त्याचा फोटो काढतो. याच कॅमेरा ट्रॅप पद्धतीनं या जंगलामध्ये सध्या 5 वाघांची नोंद झाली आहे. प्रत्येक वाघाच्या शरीरावरचा पट्ट्यांचा पॅटर्न वेगळा असतो. त्यावरून वाघांचं वेगळेपण लक्षात येतं आणि त्यांची गणती करता येते. सगळीकडे दऱ्या आहेत. जर दऱ्यामध्ये जायचं असेल तर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीत पायवाटेशिवाय जाता येत नाही, कुठेही गाडी रस्ता नाही. आणि त्याच्यामुळे एकदा होडी एका ठिकाणी आली किंवा लॉन्च एका ठिकाणी आली की त्याचा जो आवाज येतो संपूर्ण दरीमध्ये पसरतो. त्यामुळे नैसर्गिकरित्या वरच्या बाजूचे जे प्राणी असतात ते सावध होतात आणि ते दुसऱ्या जागी लपायला जातात. त्यामुळे आपल्याला प्रत्यक्षरित्या सुद्धा प्राणी बघता येत नाही. परंतु आमच्याकडे मिळालेले जे काही मोठ्या आकाराची जी स्कॅट होती, म्हणजे मांसभक्षक प्राण्यांच्या विष्ठा, त्या ॲनालिसिससाठी वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया डेहराडूनला पाठवल्या. तेव्हा तिथे कळलं की त्यात आपल्या ह्या भागामध्ये 5 वाघ आहेत. वाघांसाठी लावलेल्या या कॅमेरा ट्रॅपमध्ये फक्त वाघच नाही तर बिबट्या, ब्लॅक पॅन्थर हे प्राणी सुद्धा सापडलेत. पण कोयनेच्या जंगलात आणखी एक धुरंधर प्राणी राहतो. या जंगलामध्ये त्याच्या अनेक कथा पसरलेल्या आहेत. हो, कोयनेचं जंगल अस्वलांसाठी ख्यातनाम आहे. इथल्या वनाधिकाऱ्यांना जंगलात हिंडताना अस्वलाचे अनेक चित्रविचित्र अनुभव आलेत. ज्या ठिकाणी आम्ही चाललो होतो त्या भागामध्ये एका ठिकाणी पायाखाली आम्हाला विष्ठा मिळाली. आमचा सगळा ग्रुप खाली वाकला आणि त्या लेडीज गार्ड होत्या, त्यांनी बघितलं जमिनीमध्ये काय पडलेलं आहे आणि मग ते बघत होते कुठला प्राणी असावा, वाघ आहे का बिबट्या आहे. त्याच वेळेला एका गार्डाने उभं राहून म्हटलं की हा दगड अस्वलासारखा कसा दिसतो. तेव्हा मी पटकन वर उठून बघितलं तर चक्क आमच्यापासून 50 फुटावर अस्वल उभं होतं. अस्वल असणं आणि उभं असणं याच्यात फरक असतो. उभं राहणं म्हणजे हा अटॅकचा
आता अटॅक करणार अशा कंडिशनमध्ये होतो. त्याच वेळेला माझ्या लक्षात आलं त्याच्या पायाखाली कुठेतरी हालचाल चालली आहे. त्या पायाखाली नीट बघत राहिलो तर त्या ठिकाणी एक तिलो पिल्लू बाहेर आलं आणि अशा वेळेला मादी अस्वल त्यात त्याच्यात पिल्लू ती अत्यंत घातक असते. अशा अवस्थेमध्ये अत्यंत घाबरलेल्या अवस्थेमध्ये असताना सर्वांनी प्रसंगावधान राखून कुठलाही आवाज न करता एकत्र गठ्ठा करून उभे राहिलो. कारण त्या प्राण्याला हा प्राणी फार मोठा वाटला आणि नैसर्गिकरित्या लगेच त्याला पिल्लाला घेतलं आणि आपलं पळून गेलं. अस्वल, बिबटे आणि वाघ पाहायचे असतील तर वनाधिकारी, संशोधक यांच्यासारखी दिवस रात्र प्रत्येक ऋतूत इथे येऊन तपश्चर्या करायला हवी. हाच विचार करताना आणि त्यांनी सांगितलेल्या कथा मनात घोळवताना संध्याकाळ कधी होते कळतच नाही. सूर्यास्ताचे रंग कोयनेच्या विशाल जलाशयावर पसरू लागतात. तेव्हा कोयनेचं हे जंगल रुडयार्ड किपलिंगच्या जंगल बुक सारखं वाटू लागतं. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातली दुसऱ्या दिवशीची सकाळ होते चांदोलीच्या अभयारण्यात. वारणा नदीवर बांधलेला वसंत सागर जलाशय आणि या जलाशयाच्या भोवती पसरलेल्या डोंगर रांगा या व्याघ्र प्रकल्पाचं आणखी एक मनोहारी रूप दाखवतात. चांदोलीच्या अभयारण्यात झोळंबीच्या ट्रेलवर आम्ही निघालो होतो. चांदोलीच्या जंगलातल्या झोळंबीच्या वाटेनं आपण आता या जंगलात चाललोय. आपल्या बरोबर वन्यजीव अभ्यासक रमण कुलकर्णी आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचं कोयनेचं जंगल असो, चांदोलीचं जंगल असो, या अभयारण्याचा सगळा परिसर गेली तब्बल 16 वर्ष रमणनं पिंजून काढलेला आहे आणि म्हणून आपण रमण बरोबर या जंगलात चाललोय. रमण, या जंगलामध्ये आपण या ट्रेलनी जाताना काय काय दिसू शकतं? अगदी प्रातिनिधिक उदाहरणं घ्यायची झाली तर अंजनी आहे, काटेसावर आहे, जे आपल्याला रस्त्याच्या दुतर्फा बघायला मिळतं. त्याचबरोबर एखाद्या रानकोंबड्याची फॅमिली क्रॉस होऊ शकते, मोर दिसतात. त्याचबरोबर सकाळी जाताना मोर असेल, ग्रे जंगल फॉल असेल, येलो ब्रोड बुलबुल असेल, ते आपल्याला दिसतं. आणि अगदीच आपलं लक असेल तर एखादा बिबट्या, अस्वल किंवा रानकुत्र्यांचा कळप सुद्धा आपल्याला दिसू शकतो. म्हणजे लक असेल तर या जंगलामध्ये वाघ सुद्धा दिसू शकतो. त्याच्या अस्तित्वाच्या खुणा आपल्याला दिसतात, जसं पगमार्क आहेत किंवा त्याची विष्ठा आहे, त्या अनेकदा आपल्याला बघायला मिळतात. झोळंबीच्या या ट्रेलवरच रमणनं त्याच्या कॅमेऱ्यात सर्प गरुड टिपला. वाव, माळरानावर चरण्यासाठी निघालेला गव्यांचा कळपही दूरवरून दिसला. याच जंगल वाटेवर आम्हाला टॉनी राजा हे दुर्मिळ फुलपाखरू भेटलं. हे फुलपाखरू बिबट्याच्या विष्ठेमधून क्षार घेण्यात गुंतलं होतं. मुख्यत्वे नर जे असतात ते प्राण्यांची विष्ठा किंवा ओलसर जागा याच्यातून क्षार घेत असतात. पायवाटेवरून आता पुन्हा एकदा चांदोलीच्या जंगलात शिरलो. इथे सारखी गस्त घालणारे वनाधिकारी, वनकर्मचारी सोबत असतील तर जंगल वाचन करता येतं. अशी भली मोठी वारुळं या जंगलात ठिकठिकाणी आहेत.
झोळंबीच्या ट्रेलवरची ही वाट एका शांत पाणवठ्यापाशी येऊन थबकते. झोळंबीच्या जंगलाच्या अगदी मध्यभागी हा पाणवठा आहे. या शांत घनदाट जंगलातल्या पाणवठ्याची वन खात्यानं चांगली बांधबंदिस्ती केली आहे आणि यामुळे इथे 12ही महिने पाणी असतं. जंगलातल्या सगळ्या प्राण्यांचा या पाणवठ्यावर वावर असतो आणि यामुळेच या मागच्या लपणामध्ये तासनतास बसून त्यांच्या आवाजाचा वेध घेत राहिलं तरच कुठे प्राणी तुम्हाला दर्शन देऊ शकतात. या पाणवठ्यावर नुकतीच सांबरानं लोळण घेतली होती. वेगवेगळे पक्षी तहान भागवायला इथे आले होते. एका ठिकाणी चिखलामध्ये फुलपाखरही जमली होती. पाणवठ्यावर आलं की हे जंगल खऱ्या अर्थानं कळतं. वन्य प्राणी नुसतं न बघायला न येता इथले प्लांट व्हरायटी, औषधी वनस्पती, इन्सेक्ट, बटरफ्लाय ह्यांचा आनंद घेता आला पाहिजे. आणि त्यांच्यात सुद्धा खूप विविधता आहे, सुंदर रंग आहेत, सुंदर आकार आहेत आणि मग ते तुम्ही तुमच्या अभ्यासात घेऊ शकता, छायाचित्रणात घेऊ शकता. एक वाघाचा फोटो घेण्यापेक्षा एका पश्चिम घाट प्रदेशानिष्ठ फुलपाखराचा फोटो घेण्यात जी मजा आहे ती लोकांच्या जर लक्षात आली तर ते या जंगलाचं महत्त्व सुद्धा समजून घेतील. पाणवठ्याच्या ट्रेलनं पुढे जंगलातली अवघड वाट चढून गेलं की झोळंबीचं पठार लागतं. इथून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचं विराट जंगल एका टप्प्यात पाहता येतं. अभयारण्य म्हणून घोषित केलेलं हे जंगल आणि त्याभोवतीचा भागही संरक्षित राहावा म्हणून वन खातं युद्ध पातळीवर प्रयत्न करतंय. व्याघ्र प्रकल्प घोषित होतो तेव्हा कोअर आणि बफर कन्सेप्ट निश्चित होते. कोअर म्हणजे सर्वसामान्य निर्मनुष्य एरिया जी ठेवायची असते ती, आणि बफर क्षेत्र म्हणजे जिथं माणूस आणि वन्यजीव हे दोघंही एकमेकांच्या सहमतीने ते जर राहू शकतील आणि चांगल्या पद्धतीने त्यांचा विकास होईल. वाघाच्या निमित्तानं राखून ठेवलेलं हे जंगल अनुभवायचं असेल तर 800 स्क्वेअर किलोमीटरच्या या जंगलात ट्रेकिंग करत मुसाफिरी करावी लागते. म्हणूनच वन खातं ट्रेकिंगच्या माध्यमातून इथे इको टुरिझम वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. वन्यजीव प्रेमींना सगळ्यांना सांगायचं की जेवढं लक्ष आपण ताडोबाकडे आणि पेंचकडे देतो तेवढं सह्याद्रीकडे देणं पण अत्यंत गरजेचं आहे. आणि तुम्ही जर बघितलं असेल तर गेल्या 3-4 वर्षामध्ये महाराष्ट्र सरकारनं वन्यजीव शाखेनं याच्यामध्ये खूप सुधारणा केलेल्या आहेत. खूप चांगल्या प्रकारे आपल्याला फंडिंग मिळालेलं आहे आणि हॅबिटॅट इम्प्रूव्हमेंट ज्याला आपण म्हणतो त्याच्यासाठी खूप चांगली कामं झालेली आहेत. स्टाफ वाढलेला आहे. आपल्याला STPF सुरू होईल. त्यामुळं महाराष्ट्रातले जे अग्रगण्य म्हणून जे टायगर रिझर्व आहेत व्याघ्रप्रकल्प, त्यातून सह्याद्री टायगर रिझर्व हे काही दिवसात पुढे येईल याच्याबद्दल कुठलीच शंका नाही आहे. याच विश्वासानं आम्ही या निबिड दुर्गम जंगलाची सफर करण्याची मोहीम हाती घेतली होती. इथे फिरताना जाणवत होतं महाराष्ट्राला अभिमान वाटेल असा एक व्याघ्र प्रकल्प इथे आकाराला येतोय आणि आपण याचे साक्षीदार आहोत. चांदोलीच्या वसंत सागरमध्ये पुन्हा सूर्यास्त होत होता. त्याकडे पाहताना जाणवत होतं पश्चिम घाटातल्या या अचाट जंगलानं आमच्यावर गारुड केलंय, अगदी कायमचं.